सो हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे शनिवार. तर मी काही मिरच्या घेऊन आली होती, तर त्या मी स्वच्छ धुवून त्याची देठं काढून ठेवली आणि अशा फ्रीजचे बॉक्स जे मागवले होते डबे, त्यात मी स्टोअर करून ठेवते. म्हणजे जे मिरच्या आहे जास्त काळ टिकतात. तर आता गाजर पण खूप स्वस्त झाले आहे. माझ्याकडे 50 रुपये किलो गाजर होते, त्यामुळे 50 रुपये किलोने मी 1 किलो गाजर आणले. ते स्वच्छ धुवून आता मी ते ह्या इलेक्ट्रिक चॉपरमध्ये किसायला घेत आहे. म्हणजे याच्यात किसून निघत नाही, पण बारीक होऊन निघतात. तर हे जे चॉपर आहे माझ्या सासूबाईंनी मला सजेस्ट केलेलं होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं ह्या इलेक्ट्रिक चॉपरमध्ये तुला म्हणजे भाजणीचं आपण थालीपीठं करतो ना, दुधी भोपळा म्हणा किंवा कोबी म्हणा कशाची, तर पटकन होतं, वेळ वाचतं. जर गृहिणींना अशा प्रकारची जर यंत्र असतील तर ह्याचा उपयोग करण्यासाठी म्हणजे मला वाटत नाही काही प्रॉब्लेम आहे, तर आपण करावा. जर आपला वेळ वाचत असेल तर, कष्ट वाचत असतील तर मी एकीकडे गाजरचा हलवा तयार करायला घेते आहे, कारण मला त्याला वेळ लागणार आहे. तर म्हटलं आता त्यामध्ये तूप टाकावा आणि तूप जास्त टाकते मी, जेणेकरून गाजर मऊ होतील. जोपर्यंत गाजर मऊ होत नाही मी दूध टाकणार नाही आहे. तर तुपामध्ये मी गाजर परतवून घेत आहे. आणि इकडे दुपारची भगर उरली होती, तर ती भगर मी आता जेवताना आम्ही घेणार आहोत. तर मिस्टर बोलले की आज म्हणजे उपवास आहे, तर त्यांना मी म्हटलं स्वीटमध्ये गाजरचा हलवा बनवूया, बट भाजीमध्ये ते म्हणाले मेथोणी बनव. तर मेथोणीसाठी मी अशी थोडीशी मेथी घेतली आहे, स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली आहे. तर एकीकडे मी गाजरचा हलवा पण चेक करत आहे मऊ झाला आहे की नाही, बट नॉट येट, अजूनही झालेला नाही येतो मऊ. तर तोपर्यंत आपण मेथोणी करून घेऊया. तर मेथोणीसाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, बट फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव टू टेल यू दॅट इट इज नॉट अ रेसिपी व्हिडिओ, इट इज जस्ट टू शो माय रुटीन ऑफ आफ्टरनून ऑर इव्हिनिंग. कारण सकाळचं तर नाही जमत, जस्ट मी काय बनवलं आहे एवढं मी शूट करून टाकत आहे. तर मेथोणीसाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे बारीक करून कढईमध्ये टाकले आहे आणि मेथी जी चिरलेली होती ती परतून घेणार आहोत. तर मेथी शिजेपर्यंत आपण ती परतवणार आहोत. त्याची जी देठ आहे ते दाबून बघणार आहोत, म्हणजे मेथी शिजली की नाही. तर एकीकडे गाजरही मऊ झाले होते, त्यामध्ये गरम दूध टाकून घेतले, तर याचं देठ शिजलेलं होतं. तर मेथी काढून घेऊयात आणि आता आपण याचं वाटण तयार करायला बनवूया. तर वाटण मला दाखवता नाही आलं, बिकॉज माझ्या मुलाने फोन घेतला होता मध्येच. तर वाटणामध्ये मी थोडं खोबरं, शेंगदाणे भाजून, कोथिंबीर ते भाजून मी त्याचं दळून घेतलं आहे वाटण, आणि ते फोडणीसाठी वापरलं आहे जिरे फक्त. आणि जशी उकळी येईल त्याच्यात आपण ही मेथी बारीक चिरलेली परतवलेली ती आपण टाकणार आहोत. कारण मेथी ऑलरेडी आपण परतवून शिजवून घेतली होती आणि हिरव्या मिरच्या पण वापरल्या होत्या, तर जास्त तिखट नको म्हणून मी वाटणामध्ये मिरच्या नाही टाकल्या, आणि लसूणचा फ्लेवर पण जास्त नको म्हणून मी वाटणामध्ये लसूणही नाही टाकला. तर अशा प्रकारे मेथोणीचं भाजी तयार आहे. म्हणजे त्याला कट येईपर्यंत आपण उकळून घेणार आहोत. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे उकळी आल्यावर. त्याला कट येईपर्यंत ती भाजी आपण गॅसवरच ठेवणार आहोत. तर एका बाजूला गाजरच्या हलव्यामध्ये जे दूध आहे ते अजूनही आटलेलं नाही आहे. दूध आटल्यावर त्याचा टेक्स्चर येईल बघा त्याला खव्यासारखा. तर तोपर्यंत आपण जी पसारा होता भांडी ती आपण आवरून घेऊया, म्हणजे जेणेकरून रिकामा होईल थोडासा किचन ओटा आणि स्पेस मिळेल दुसरा स्वयंपाक करायला. तर अशा प्रकारे थोडीशी जेवणाची भांडी मी मध्येच आवरून घेत असते, जेणेकरून तोपर्यंत भाजीही शिजून निघते. भाजीला मस्त कट आला आहे, भाजी तयार झाली आहे. इकडे गाजराच्या हलवामध्ये बघितलं तर त्यालाही थोडासा माव्याचा टेक्स्चर आलेला आहे, कारण दूध आटून गेलेलं आहे, पूर्णपणे ड्राय नाही झाले तरीही. तर आता आपण गाजराच्या हलव्यामध्ये साखर टाकून घेऊयात. साखर शेवटी टाकायची आहे आणि ती कॅरमलाइज होईपर्यंत गाजराचा हलवा जो आहे तो परतवत राहायचा आहे. तर एका बाजूला मी तांदूळ शिजवून घेत आहे, म्हणजे आपला भात पण रेडी होईल. पहिले भाजी आणि आता भात. भाकरी आधीच नाही करत आहे, कारण गरम गरम भाकरी छान वाटतात नंतर, म्हणून आधी भात शिजवून घेऊया. आणि माझ्याकडे तयारच इलायची पावडर 10 रुपयाला जस्ट हे पॅकेट होतं. तर एक गाजराच्या हलव्याला चांगली चव यावी म्हणून मी ही इलायची पावडर त्यात टाकत आहे. तर भातही माझा रेडी आहे. आता आपण भाकरी करून घेऊयात.
तर भाकरीसाठी ॲज आय सेड एक तर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तुम्ही बनवू शकता मेथोनीसोबत खायला. तर थंडीचे दिवस होते, त्यामुळे थंडीचे दिवस चालू आहेत, तर त्यामुळे आपण बाजरीची भाकर घेऊया. खूप छान लागते मेथोनीसोबत, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे मी भाकरी बनवून घेत आहे आणि एकीकडे गाजरच्या हलव्यामध्ये साखर मेल्ट होत आहे, म्हणजेच कॅरमलाइज होत आहे. तर त्याला एक गोल्डन कलर पण येईल. तुम्ही शिरा बनवा, रवा बनवा, गाजरचा हलवा बनवा, पण साखर नंतरच टाकली तर त्याने छान प्रकारे टेक्स्चर येतो. तर इकडे भाकरी पण माझी रेडी होत आहे. तर मी भाकरी तर गॅसवरच भाजते. आजकाल असं ऐकायला येते की ती तव्यावरच भाजली पाहिजे, बट इट इज डिपेंड ऑन माय म्हणजे टाईम किंवा मूड. पण गॅसवर भाजलेली जी भाकरी ती दिसायला पण छान वाटते आणि खायला पण चांगली वाटते. तर माहीत नाही, पण तव्यावर भाजली की माझी भाकर जरा कडकच होते. त्यामुळे मी अशी गॅसवरच, कारण रोज आम्ही भाकरी करत नाही, कधीतरी करतो, तर मी अशी शेकवून घेते. आणि बाजरीची भाकरी पण माझी आता तयार आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडे गाजरच्या हलव्यामध्ये सुद्धा अजून साखर त्याचं पाणी सुटलेलं आहे, तर तेही ड्राय होईपर्यंत आपण गाजरचा हलवा परतवूया. तर एकीकडे गाजरचा हलवा अजूनही तसाच आहे, इकडे भाजी झाली आहे, भात झाला आहे, भाकर तयार झाली आहे, पण गाजराचा हलवा काही तयार नाही. तर यात मी दूध पावडर टाकले आहे आणि भात जो आहे तो मी मोकळा करून घेते आणि अशा प्रकारे ताट मी वाढलेलं आहे मिस्टरांना. तर ते एका बाजूला जे रेड कलरचा ठेचा दिसतोय तो रेडीमेड अंबारी ठेचा आहे, छान लागतो भाकरीसोबत, किंवा तुम्ही घरगुती लसणाची चटणीसुद्धा बनवू शकता, मेथोनीसोबत खूप छान दिसते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.